एडिट करणार. काल पण मी ब्लॉग काढलाय कारण काल मी अशीच अचानक गेलते घरी. ड्रायव्हर पासून कॅमेरा ऑटोमॅटिक त्यांच्यावर गेलाय तो पहिला. सुरुवात करायची. गाडी कोण चालवत आहे? हक्काचा पायलट येते आमच्या. प्लॅनिंग करणारा माणूस कोण होतं? हा, प्लॅनिंग करणारा माणूस मेन येणारा माणूस कोण असतो ते बघा. ते माणूस आलंच नसतं आपण कुठे गेलोच नसतो. खाली पण स्पॉट आहे बसायला माहिती कुठं खाली. कशाला बसायचंय? इकडे नाही, इकडे 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 म्हणतो इकडं होय. इथनं कुठेतरी रोड आहे आतमध्ये. पण तिकडे आहे ना तिकडे. झूम करा झूम. हा फार येते फोटो. श्रद्धा मॅडम असं मी टाकते. थँक्यू व्हेरी मच. हे कसला अर्थ आहे? स्नॅपला टाकलं. अरे काय तू येणारच नाही का ब्लॉग मध्ये? अर्धा तुम्ही अर्धा देऊ तुम्हाला पण. विजय अर्धा चहा देऊ का? कीर्ती म्हणजे एकदा ती नुसती माशी नाही खाणार, त्याच्या संग ती भरपूर काय काय घेणार. मी घेतलंय, हे दादांनी घेतलंय, हे कीर्तीनी श्रद्धानी आणि हे एवढंच हे कीर्तीसाठी. कीर्ती छोटी आहे म्हणून कीर्तीसाठी हा एक छोटासा पुडा माझ्याकडून तुला सेपरेट. मला एक ओनियन आणि एक हे बालाजी चिप्स कुरकुरे. कुठलं हे आकडा अगं उत्तर के. आता आम्ही थांबले वरंद घाटामध्ये. सीन बघूयात. की पण पहिल्यांदाच बघते. चल ना. काय मला सोड वाटतंय का नाही? बहुत अच्छी फीलिंग है यहाँ पे. कॅमेऱ्यामध्ये दिसलं पाहिजे ना ते सगळं धुक्याचं. फोटो काढ की ग.
नाही का इंस्टावरती परत फोटोशूट चालू आहे. दादांचं झाडांची पाहणी आणि ह्या दोन उलट्या करू करून कशा सगळ्या ट्रिपचा हीच पहिली उलटी मी तर काहीच नाही केलंय. मी फक्त म्हणली मला कसं तरी होतंय. होऊन जात मला झाली नाही आज. दवाखाना पण बाहेर बोला हॉटेलमधनं माणूस बाहेर गेला. हॉटेलमध्ये नुसता तांबडा पांढरा रस्ता, एवढा तांबडा पांढरा रस्ता की माणूस बाहेर जाऊन तांबडा पांढराच पडला. नीट सांगा की कुणी कुठं बसायचं, कुणी काय काय. आमची फॅमिली आहे ना सर, म्हणजे मी त्याच्या 2 बहिणी, त्याची दाजी आणि हे आम्ही दोघं सगळे वेगवेगळ्या फील्ड मधली आहेत ना. तर दाजी काय म्हणले, दाजी म्हणले की मी मिक्सर दुरुस्त करणार हॉटेलमध्ये बाहेर, ते इलेक्ट्रिकल आहेत ते. तर दुसरे दाजी काय म्हणले, मी परचेसचा बिझनेस सांभाळतो त्यामुळे मला मी कॅश काउंटरवर राहणार. तर ठीक आहे म्हणलं. दोघी दिदी पार्लरची करते. तर म्हणलं एकदा हॉटेलमध्ये घुसलं की मोठी दिदी मी फक्त चिकन 65 तडाखा लावणार. म्हटलं मी चिकन 65 तळणार. आणि मोठी दिदी म्हणली मी कोल्हापूरची, त्यामुळे म्हणली मी तो नुसता तांबडा पांढरा रस्ता, माणसं नुसती तांबडी पांढरी पडली पाहिजे बाहेर निघली. आणि कादंबरीला आम्ही छोटीशी OAC ओपन करून देणार बाहेर. होय, कादंबरीला जुलाबांच्या गोळ्या ठेवून आहे ना OAC ओपन करून देणार. माणूस आला की नुसत्या जुलाबाच्या गोळ्या द्यायच्या. कादंबरीला जुलाब होण्याच्या गोळ्या पहिल्या, हा जुलाब व्हायच्या गोळ्या पहिल्यांदा द्यायच्या, मग जुलाब थांबायच्या गोळ्या नंतर द्यायच्या. पण नंतर तो माणूस येईल का तुमच्या हॉटेलमध्ये? एकदा आला की परत तांबडा पांढरा होऊनच आधी बाहेर गेला पाहिजे. बिझनेस दोन्हीकडनं छापायचे. आणि पोरं काय म्हणतात, आम्ही फॉरेनला शिकायला. आणि बाप काय करतात, आई काय करत्या, ब्युटी पार्लर चालवते. सगळं घरातलं पैसा सगळं घरामध्ये सगळं. अशा पद्धतीने आम्ही शिवतरगडला पोचलेलो आहे. आमची गाडी आम्ही तिकडं पार्क केली आणि थोडंसं चालत पुढं आलं. प्रवास करून दोघी कंटाळल्यात. हां कर, अजून असं कर. आणि इथं खूप छान असं मला दिसलेलं आहे धबधबा. मला लांबूनच इतकं छान वाटलं होतं बघून. तर मी तुला दाखवते पूर्ण असं. बघा किती छान वाटतंय ना. ये आपली नवीन ब्लॉगर आहे का? नाही का. आणि हे आमचे स्नॅप लवर कीर्ती. कीर्तीच म्हणते. श्रद्धा 100 पायऱ्या आहेत अशा. 100 नाही हो, विचार झाला ना. 1 2 3 4 5 6 ये थे अपनी नई ब्लॉगर, ये इसके पति. पति लाजले. चालूच आहे.
बघा आतमध्ये. हो या दाखवतो. होय ते दिसत असतील सेम तसे. बाळासाहेब कोण आले कोण आले? एकनाथ शिंदे. माझ्या डोक्याला तर लय लागतंय. काय रे करते बघ आता मुद्दाम वापरून चालते ना. बघ काय गरज आहे का वाकायची? आपल्या तर लागू शकतं दादा. आपल्याला वाकणं गरजेचं आहे. मला काय तुम्ही वाकून चालला मला तरी वाकून. दादा वाकून वाकत काढली की चालूच आहे. येत आहे का? तेच म्हणूनच कॅमेरा धरलाय मी. आजी अजून एक द्या. हे बघ हे बघ. कोणी भुकेलेल्या जीवाला खायला देतं का खायला? गोळ्या नाही निघाला. मशरूम आणायचे का आपल्याला? सरांना मेसेज टाकून ठेवू. मटन बोलला का तो? नाही पण मटनला रोटी नाही सांगितली. बिल सांगितलंय. कुठलं घ्यायचं मग तुम्हाला? फ्लेवर मध्ये बी पान आहेत. मला चॉकलेट पान घ्या ना. मग हे ठेवा. दादा मला एक चॉकलेट पान द्या. हे घ्या. किरते पान. थँक्यू सो मच. विजय आता आहे ना. विजय सिरियसली सांगू का? प्लीज नाव घेऊ नका आता. कधीच भांडणं नाही होणार आपल्या दोघांची. पण फोनला काय केलं तर हो ना 100%. काय तुम्ही या. तुम्ही प्लॅन बनवा. तुम्ही आले की आम्ही चाललोच लगेच. ही तुम्ही चलो सर. सावकाश सर. सर परत लवकर या. बाय बाय. भाऊ आम्हाला पोचले की फोन करा. बघा किती मागं घेतली सीट सरांनी. ते कम्फर्टेबल बसतं त्यांच्या पद्धतीने. सर माझं चॅनल सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सावकाश. बाय बाय. बाय बाय करतो. व्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा.